कसं आहे माहिती आहे का? अनेकांना वाटतं आपलं लग्न व्हावं, लग्नानंतर लेकरं बाळा व्हावं, सुखाचा संसार व्हावा आणि आयुष्य एकदम आरामशीर, पद्धतशीर जावं. म्हणून अनेक जण सुखी संसाराचं स्वप्न पाहत असतात आणि कधी आपलं लग्न होईल, कधी सुखाचा संसार सुरू होईल याची सुद्धा वाट पाहत असतात. आणि लग्नामध्ये अनेक जण एकमेकांसोबत 7 फेरे सुद्धा घेत असतात. कारण की हाच पती आणि हीच बायको सातो जन्मी मिळावी आणि सातो जन्म आपलं हेच नातं कायम राहावं म्हणून त्या ठिकाणी 7 फेरे घेतले जातात. अशाच पद्धतीने एक नवरा बायकोच्या जोडप्यानं एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी, जीवनभर आयुष्य घालवण्यासाठी आणि सातो जन्म एकमेकांसोबत राहण्यासाठी लग्न केलं होतं त्यांच्या घरच्यांच्या मर्जीनं. लग्नामध्ये पाहुणे रावळे मित्रमंडळी सगळे कोणी आले होते. अगदी धूमधडाक्यात लग्न सुद्धा पार पाडलं होतं. पण मात्र लग्न पार पाडल्यानंतर जेव्हा नवरा नवरीला घेऊन जाण्यासाठी तयार झाला, पाठवणीची वेळ आली, तेव्हा मात्र त्या नवरीनं नवरदेवासोबत जायला विरोध केला आणि 7 जन्माचं जे नातं आहे ते 7 घंट्यामध्येच तुटलं. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आंबोटा गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक तरुण तरुणीचं जोडपं होतं. दोघा जणांचं लग्न घरच्यांच्या मर्जीनं लावून देण्यात आलं होतं आणि यांचं सुखाचं लग्न त्या ठिकाणी आनंदाने पार पडत होतं. लग्न समारंभामध्ये पाहुणे रावळे मित्रमंडळी त्या नवरीला दागिने डुगिने घरगुती सामान सगळं काही दिलं होतं. एकदम आनंदाचं वातावरण होतं. लग्न लागलं, सगळी काही विधी प्रक्रिया पार पडली. पण मात्र जेव्हा नवरीला नवरदेवासोबत घरी जायची वेळ आली तेव्हाच त्या नवरीनं त्या ठिकाणी विरोध केला. मी त्याच्यासोबत जाणार नाही, सुखाचा संसार करणार नाही असा थेट हट्ट धरला आणि मी त्याच्यासोबत जाणारच नाही असं तिनं सांगितलं. मग आता नवरी काहून त्याच्यासोबत जात नाही म्हणून नवरदेवाकडचे नवरीकडच्याला बोलू लागले, तर नवरीकडचे नवरदेवाकडच्याला बोलू लागले. नवरीला जेव्हा विचारलं की तू नवरदेवासोबत का जात नाहीये, तेव्हा नवरी म्हणली की त्यांनी तर मला सगळे खोटेच दागिने दिले आहेत, डुप्लिकेट दागिने दिले आहेत. ते म्हणले होते सोन्याचे दागिने आहेत, पण हे दागिने सगळे खोटेच आहेत. मग यांनी आम्हाला आताच खोटे दागिने दिले तर नंतर हिचा संसार सुखाचा करतील का, मला त्यांच्या घरी चांगलं ठेवतील का, अशी नवरी ते सगळ्या देखत म्हणू लागली. मग नवरीकडचे नवरदेवाला आणि नवरदेवाकडचे नवरीला एकमेकांना भांडू लागले, त्याच ठिकाणी वाद घालू लागले. मग याच गर्दीपैकी एका जणांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये घडलेला प्रकार कळवला. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी मध्यस्थी केली, दोनही बाजूला समजून सांगितलं की सांगा म्हणे काय प्रकार आहे काय नाही. तेव्हा नवरीकडच्यांनी बाजू सांगितली की नवरदेवाकडच्यांनी आणि नवऱ्याने सगळे त्या महिलेला खोटे दागिने दिले आहेत, एकही सोन्याचा दागिना नाही. मग आता ही गोष्ट जेव्हा नवरदेवाकडच्याला विचारली तेव्हा नवरदेव म्हणला की आम्हाला ह्या पोरीवर भरोसा नाही, तिच्या घरच्यावर भरोसा नाही, त्याच्यामुळे आम्ही हिला खोटे दागिने दिले आहेत. कारण की मला तिच्यावर अगोदरच संशय होता की ती त्याच्यासोबत राहील का नाही. तिला खरे दागिने द्यावा आणि तिनं सगळे दागिने घेऊन फरार व्हावा म्हणून तिला खरे दागिने दिले नाही असं नवरदेवाकडच्यांनी बाजू मांडलेली आहे. आता नवरदेवाकडच्यांनी तिला खोटे दागिने काहून दिले, कारण की हिमाचल प्रदेशाच्या आजूबाजूच्या भागामध्ये लुटेरी दुल्हनचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. लग्न लागलं की नवऱ्या फरार होत आहेत, पैसे सोनं चांदी घेऊन फरार होत आहेत, म्हणून त्यांनी तिला दागिने दिले नाही असं नवरदेवाकडचं म्हणणं आहे. पण मात्र आम्ही तसे नाहीत, आम्ही चांगले आहोत, आमचं घर लग्न सगळ्यांच्या परस्परीने जमलेलं आहे, मग आमच्यासोबत असा धोका का केला असं नवरीचं म्हणणं आहे. मग पोलिसांनी दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्यानंतर, दोघांचीही समजूत काढल्यानंतर, नवरीला नवरदेवासोबत जायचं का नाही विचारल्यानंतर ती म्हणे मला नवरदेवासोबत जायचं नाही, त्याच्यासोबत संसार करायचा नाही. तर नवरदेवानं सुद्धा ती गोष्ट मान्य केलेली आहे आणि जे लग्न त्यांचं नेमकंच पार पडलं होतं ते 7 घंट्याच्या आत तुटलेलं आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू झालेली आहे की 7 जन्माचे ज्यांनी शपथा खाल्ल्या, रस्मा केल्या, ते लग्न 7 घंटे सुद्धा टिकलं नाही. म्हणून याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकं खरं कोण बोलत असेल आणि खोटं कोण बोलत असेल, याच कारणामुळे लग्न तुटलं असेल का, त्याला इतरही काही कारणं असतील. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय
तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.